Hi friends, you are welcome to my YouTube channel Learn with Khengraj sir. Today in this video we have to learn the lesson in your 10th class syllabus 2.2 the boy who broke the bank. The boy who broke the bank. तर बघूया मित्रांनो की या लेसन मध्ये या पाठामध्ये असा कोण मुलगा आहे की ज्याने बँक बुडविली आणि ती बँक ह्या मुलामुळे कशी काय डुबली ते आपण या थ्रू आउट द लेसन आपण शिकणार आहोत. तर मित्रांनो हा जो लेसन आहे किंवा ही जी कथा आहे स्टोरी आहे ही लिहिलेली आहे रस्किन बॉन्ड या रायटरने, ज्याचा जन्म झालेला आहे 1934 मध्ये. रस्किन बॉन्ड वॉज बॉर्न इन 1934. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992. 1992 मध्ये त्यांना साहित्य अकॅडमी नावाचा पुरस्कार मिळालेला आहे. कशासाठी मिळाला आहे तो, तर फॉर आवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा या पुस्तकासाठी त्यांना ते मिळालेला पुरस्कार आहे. कोणता, साहित्य अकादमी. आणखी ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री. त्यांना 1999 मध्ये पद्मश्री हा पुरस्कार सुद्धा देण्यात आला. अगेन पद्मभूषण इन 2014. 2014 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला. द टायटल ऑफ द लेसन इज द बॉय हू ब्रोक द बँक. असा मुलगा की ज्याने बँकेचे दिवाळे काढले किंवा ज्याने बँक बुडविली. लेट अस स्टार्ट. Nathu grumbled to himself as he swept the steps of People Nagar Bank owned by Seth Govindram. People Nagar या गावातील ही घटना आहे की जिथे पीपल नगर या गावामध्ये एक बँक होती आणि ती बँक कोणाच्या मालकीची होती, ओन्ड बाय सेठ गोविंदराम. सेठ गोविंदराम यांच्या मालकीची असलेल्या पीपल नगरच्या बँकेमध्ये नथू नावाचा एक स्वीपरबाय होता. स्वीपरबाय म्हणजे झाडूवाला, सफाई कामगार. आणि तो त्या ठिकाणी त्या बँकेच्या पायऱ्या झाडत असताना, म्हणजे समोरचा पटांगण किंवा पायऱ्यांची झाडझूड करत असताना तो ग्रंबल्ड म्हणजे सोड वन्स क्रिटिकल ऍटिट्यूड. तो त्या ठिकाणी काय दोष देऊ लागला, म्हणजे एक प्रकारे शिव्या देऊ लागला म्हणायला हरकत नाही. तो कशाच्या बद्दल, तर त्याला जो काही त्या बँकेचा अनुभव आला होता त्याबद्दल. तर तो त्या ठिकाणी पुटपुटत आहे, त्या बँकेला दोष देत आहे. कोण, नथू. ही युज्ड द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. तर त्याच्या हातामध्ये जो काही झाडू होता, ब्रूम म्हणजे झाडू, तो झाडू त्याचा वापर झाडताना तो करत आहे. आणि कसा करत आहे, हरिडली अँड केअरलेसली. खूप घाईघाईने तो त्या ठिकाणी झाडत आहे आणि केअरलेसली अगदी निष्काळजीपणाने, म्हणजे कचरा कुठे साफ होतोय, कधी कुठे नाही होत आहे, कुठे तसाच कचरा राहून जात आहे. केअरलेसली तो काम करत आहे कारण की त्याच्या मनात काहीतरी वेगळं त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे तो आपले काम हे रोजच्या सारखे काळजीपूर्वक न करता त्या ठिकाणी तो केअरलेसली ते काम करत आहे झाडण्याचं. अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि बघा तो झाडत असताना धूळ उडत होता पायऱ्यांवरचा, तर तो इतका निष्काळजीपणे झाडत होता, म्हणजे खूप रफली आणि खूप वेगाने झाडून राहिलेला आहे. तर आणखीनच तो धूळ जो आहे तो उंच उडणार आणि उंच उडालेला धूळ तो काय होत होता, धूळ काय होत होता, तो पुन्हा त्याच्या डोक्यावरही बसत होता आणि त्या पायऱ्यावरती पुन्हा तो धूळ बसत होता. म्हणजे झाडल्याचा काही अर्थ राहिला का, तो झाडत आहे इतक्या म्हणजे रफली झाडत आहे की तो धूळ उडत आहे आणि उडलेला धूळ पुन्हा झाडलेल्या जागेवरती तो धूळ बसत आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचे जे काम आहे ते सुरू आहे. मग हे सुरू असताना पहा, ऍज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन सीताराम द वॉशरमॅन सन पास्ड बाय. तर त्या ठिकाणी नथूचं काम सुरू आहे. नथू आपल्या पायऱ्या, त्या बँकेच्या पायऱ्या झाडत आहे पीपल नगरच्या बँकेच्या. तर हे त्याचं काम सुरू आहे. तो पुटपुटत आहे, बडबडत आहे, बँकेला दोष देत आहे. तेवढ्या ऍज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन, त्या ठिकाणी जे डस्टबिन होते जिथे केर कचरा टाकतो आपण, तर त्या डस्टबिन वरती तो काय करतोय, तो जो त्याचा पॅन म्हणजे
ज्या सुपडा म्हणतो त्याला आपण, ज्याच्यात केर कचरा आपण जमा करतो आणि डस्टबिन मध्ये नेऊन टाकतो, तर तो त्या डस्टबिन वरती तो आपटत आहे. बँगिंग म्हणजे आपटणे, आदळणे. आणि त्यावेळी डस्टबिनवर तो पॅन आपटत असताना त्याच वेळी त्या ठिकाणी कोण येतो? सीताराम. आणि सीताराम कोण होता? वॉशरमॅन्स सन. वॉशरमॅन म्हणजे धोबी, जो कपडे धुतो. वॉशरमॅन म्हणजे जो कपडे धुणारा असतो, ज्याला आपण धोबी म्हणतो. तर एका धोब्याचा मुलगा सीताराम नावाचा त्या ठिकाणी आला. रस्त्यानं तो जात होता तेवढ्यात. ठीक आहे. तर काय झालं पुढे पाहता, त्या सीतारामने ह्या नथूला बडबडताना, पुटपुटताना आणि पुटपुटत काम करताना त्यांनी पाहिलं. तर तो त्याला काहीतरी विचारलं असेल ना. बघू काय झालं पुढे पहा. सीताराम वाज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. तर तो सीताराम कुठे निघाला होता? धोब्याचा मुलगा होता, त्याच्याजवळ कपड्यांचा बंडल असेल डोक्यावर. तर तो सीताराम वाज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड म्हणजे लोकांचे कपडे परत देण्याच्या कामामध्ये तो निघालेला होता. तर पुढे काय झालं? ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. तर त्या सीतारामच्या डोक्यावर नुकतेच धुतलेले फ्रेश कपडे आणि ते प्रेस केलेले होते. तर फ्रेशली वॉश अँड प्रेस्ड क्लॉथ्स, धुतलेले आणि प्रेस केलेले कपडे, त्यांचा म्हणजे बंडल, भारा म्हणजे गठ्ठा म्हणतो ना आपण, तो कपड्यांचा गठ्ठा सीतारामच्या डोक्यावरती होता. तर तो गठ्ठा घेऊन तिथून रोडनं जात आहे. कोणत्या रस्त्याने जात आहे? जिथे ती बँक आहे, बँकेच्या समोर तो जिथे नथू झाडत आहे पायऱ्या, तिथून तो जात आहे. आता मला सांगा, तिथून हा इतका धूळ उडवत आहे का तो धूळ त्याच्या नाकातोंडातही जाते, तिच्या डोक्यावरही धूळ उडवत आहे आणि त्या झाडलेल्या जागेवर पायऱ्यावर पुन्हा तो धूळ बसत आहे. आणि तिथून हा कोण जाऊन राहिला? सीताराम तिथून जात आहे, निघाला. तर शाबासकी दिली असेल का? त्याच्या कामाची स्तुती केली असेल का? उडव आणखी धूळ असं म्हटलं असेल का? नाही. तर पाहतो त्याला हटकतो, त्याला टोकतो. काय म्हणाला पहा, डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. त्याने नथूला म्हटलं, टोकलं, त्याला ओरडलाच म्हणा ना एक प्रकारे त्याच्यावर. हे नथू, डोंट रेज सच डस्ट, हा असा धूळ उडवू नको. झाडत आहेस ना तू, मग झाडत आहेस तर उलट आणखी तू असा प्रकारचा धूळ उडवून उलट त्या पायऱ्या खराब करणं, रस्ता खराब करणं, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा त्रास करणं हे योग्य आहे का? नाही. म्हणून त्याने त्याला हटकलं की डोंट रेज सच डस्ट, असा हा धूळ तू उडवू नकोस, असं त्याने त्याला हटकलं. आर यू एनॉइड? एनॉइड म्हणजे रागावलेला, चिडलेला. आर यू एनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ. याची डिमांड असेल नथूची बँकेकडे की मला मंथली, त्याला जे काही मंथली वेजेस मिळत असेल ना, रोजी मजुरी, तर त्याच्यामध्ये त्याला किती वाढ पाहिजे असेल? 2 रुपये, 2 रुपीज पर मंथ त्याला वाढ पाहिजे. त्यानं म्हटलंही असेल परंतु दिलं नसेल. तर हा काय विचारतो त्याला? सीताराम विचारतो त्याला नथूला की का रे बाबा, म्हणे तुझ्या काम करण्याची त्याची पद्धत पाहिली ना, त्याला वाटलं की का रे म्हणे तू जे बँकेकडे 2 रुपये म्हणजे मंथली 2 रुपये वाढ करण्यासाठी तू जे सांगितला, तर ते अजूनही तयार नाही झाले का? रिफ्यूज म्हणजे नकार देणे. स्टील दे आर रिफ्युजिंग, ते अजूनही तुला नकार देत आहेत का? कशासाठी? टू पे यू एन एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ. दर महिन्याला 2 रुपये एक्स्ट्रा देण्यासाठी बँकवाले अजूनही तुला नकारच देत आहेत का? असं विचारलं. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन द स्वीपर बाय. त्या स्वीपर बायने म्हणजे त्या नथूने, त्या झाडूवाल्याने काय म्हणाला तो? आय डोंट विश टू टॉक अबाउट, मला बोलायचंच नाही म्हणते त्या विषयावर. तू आता अजून काढूसच नको म्हणते ते तिकडला. मी पहिले तर चिडलेला आणि अजून तिकडला विषय तू घेऊ नको, असं तो त्याला म्हणाला. पा या ठिकाणी बँकेच्या समोर रस्ता झाडताना तुम्हाला तो दिसतोय. ठीक आहे. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. आता याला पहा, तो काय म्हणतो की तुला महिन्याचे 2 रुपये वाढ नाही भेटली का म्हणते. हा काय म्हणतो, नथू, अरे ते 2 रुपये जाऊ दे, मला माझं रेग्युलर पेमेंट जे आहे म्हणजे नियमित पगार जो आहे तोच सुद्धा अजून भेटलेला नाही म्हणते. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे, अजूनही मला माझा नियमित पैसा, नियमित पगार सुद्धा मिळालेला नाही. नियमित जो ठरलेला आहे तोच भेटत नाही, मिळालेला नाही, तर वाढलेला मिळाले, वाढवून मिळण्याची तर गोष्ट दूरची आहे ना, है की नाही?
तर मग पहा पुढे काय म्हटलं त्यांनी, अँड धिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि आता ही महिन्याची 20वी तारीख म्हणजे 20वा दिवस, 20th डे ऑफ द मंथ म्हणजे महिन्याचा 20वा दिवस येऊन ठेपलाय. म्हणजे 20 तारीख. 1 तारखेला पगार व्हायला पाहिजे की नाही, आणि तो 1 तारखेला रेग्युलर पगार न होता तो 20 तारीख आली तरी त्याचे पैसे भेटायलाच आहे. तर मग त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. आणि अशा वेळेस तो म्हणते का तुझा पगार नाही वाढला का म्हणते. तर त्याचा दिमाग खराब झाला. अबे वाढ करायची सोड, माझा जो आहे तोच देऊन नाही राहिले आहे, आणि तू आणखी माझा वरून दिमाग खाऊ नको आता या ठिकाणी. अशा प्रकारे तो त्याच्यावर चिडला. मग पुढे काय म्हणतो पाहतो, हु वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. आता मला सांगा, बँक कशासाठी आहे? पैसे ठेवासाठी. जिथे आपण लोक पैसे ठेवतो बँकेमध्ये, तर गरिबी एखाद्या माणसाला असेल, एखाद्या व्यक्तीला गरिबी असेल, बँकेला कुठे गरिबी असते का? तिथे तर लोकांचा पैसा ठेवला असतो. बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीच्या कामावर कोणी मजूर आला असेल तर त्याचे पैसे तो 4 दिवस अडवू शकतो, ठीक आहे. पण बँकेच्या कामावर कोणी जात असेल मजूर, त्याचा पेमेंट जर समजा बँक रोखून धरत आहे, हे काही गोष्ट झाली. तर बँकेजवळ पैसे नाहीत का त्याचा पगार द्यायला? अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे की नाही. तर म्हणून तो काय म्हणतो की धिस हु वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. एखाद्या गरीब माणसाचा पगार असं एखादी बँक अडवून धरेल असं कोणाला तरी वाटेल का? वाटेल का असं? तुम्हाला तरी असं वाटतंय का? नाही वाटत ना. कारण बँक कसा काय पगार रोखून ठेवेल? बँकेजवळ तर पैसा आहे. म्हणून याच्यावर कोणी विश्वास ठेवणार का, असा प्रश्न केला त्यांनी. आता पाहतो पुढे काय म्हणला. इथून सुरुवात आहे बँकेच्या दिवाळी निघण्याची, बँक डुबण्याची. लक्ष द्या. as soon as I get my money I am off. काय म्हणतो, थांबतं म्हणजे माझे पैसे तर भेटू दे जे बँकेवर आहेत, माझा पगार जर भेटला ना, की जसा पगार भेटला आय एम ऑफ, तसाच मी पडून जातो. म्हणजे बँक सोडून जातो. माझे पैसे भेटले का चुलीत गेली पिपल नगरची बँक, मला इथे काही नोकरी करायची नाही. पैसे भेटले का मी इथून सटकलो, असं तो सांगत आहे. कोणाला सांगतोय? सीतारामला सांगतोय. कोण? नथू सांगतोय. काम कोणाचं म्हणजे दोघांचंही वेगळं वेगळं काम आहे. आपलं काम राहिलं बाजूला ना, फालतू गोष्टी सुरू झाल्या. या फालतू गोष्टीमुळे याचा परिणाम मोठा गंभीर झाला. पहा आता पुढे, नॉट अनादर वीक आय वर्क इन दिस प्लेस. पुढे तो म्हणाला की पैसे मिळाल्यावर पुढचा 1 आठवडा नाही ना 1 दिवसही मी या बँकेमध्ये काम करणार नाही. इकडे पैसे भेटले का तिकडे मी सटकलो. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आणि असे म्हणत असताना कित्येक वेळा, अजून रागच आहे ना मनात, तर तो अजून दणदण त्या डस्टबिनवर, तो पॅन जो आहे ज्याच्यामध्ये तो केर कचरा जमा करत आहे, तो पॅन, तो तवा, म्हणजे ते काय म्हणतो आपण, जो सुपडा आहे, तो आणखी दणादण त्या डस्टबिन वरती तो आपटत आहे, आदळत आहे. म्हणजे आपला राग तो त्याच्यातून तो व्यक्त करत आहे. मग हे कशासाठी तो करतोय? हे कसं आदळ आपट कशासाठी करतोय तो? तर जस्ट टू एम्फॅसाइज हिज पॉइंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. कशासाठी आदळ आपट करतो तो? तर जे तो बोलत आहे, जो राग तो व्यक्त करत आहे, जो रोष काढत आहे, त्याच्यामध्ये त्याला कॉन्फिडन्स यावं आणि तो जे बोलत आहे त्याच्या बोलण्यावर, त्याच्या पॉइंटवर, त्याच्या मुद्द्यावर त्याला एम्फॅसाइज करायचं. एम्फॅसाइज म्हणजे जोर देणे, भार देणे, जोर देणे. त्याचा मुद्दा आपल्या मुद्द्यावर त्याला जोर द्यायचा आहे आणि जे बोलत आहे त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण व्हावा म्हणून तो आणखी त्या डस्टबिनवर तो पॅन आदळत आहे, आपटत आहे आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी सिच्युएशन सुरू आहे. आता पहा पुढे अशी अवस्था असल्यावर आता हा काय त्याला सजेस्ट करतो, पहा काही सांगतो का नाही सांगत, का त्याचा वेगळाच काही अर्थ लावून वेगळाच काहीतरी तिकडे भानगड निर्माण करतो. कोण? सीताराम. तर ते पाहू आता इथे सीतारामनं कलाकारी लढवली. पहा पुढे, वेल आय विश यू लक शेड सीताराम. काय म्हणाला? चल ठीक आहे, आय विश यू गुड लक. चल तुझा पगार लवकर हो आणि तुझे पैसे डुबू नको, ते तुझा पगार, तुझे पैसे तुला लवकर मिळो, अशी मी तुला शुभेच्छा देतो. मित्र आहे त्याचा तू,
आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. आणि तू जो म्हणतोस ना की पगार भेटला रे तू सटकणार आहेस इथून, तर ठीक आहे म्हणे, तुझ्यासाठी मित्र म्हणून दुसरा एखादा तुझ्या योग्यतेचा, तुझ्यासाठी योग्य असा दुसरा काम मी शोधून ठेवतो. दुसरी नोकरी एखादी तुझ्यासाठी मी पाहून ठेवतो, शोधून ठेवतो, तोपर्यंत आता तुझा पगार वगैरे भेटू दे, असं त्याला सांगितलं त्यानं. आणि तो तिथून निघाला. अँड ही प्लॉडेड barefoot along the road. Plodded means walked heavily. तिथून तो सटकन निघून गेला. barefoot म्हणजे अनवाणी पायाने, त्याच्या पायामध्ये चपला वगैरे काही नाही आहे, तर अनवाणी पावलाने त्या रस्त्यावरून सीताराम आपला बंडल घेऊन, कपड्यांचा भारा घेऊन तिथून तो लवकर म्हणजे जल्दीनं घाईनं तिथून निघून गेला. द बिग बंडल ऑफ क्लॉथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. आणि त्याच्या डोक्यावरचा जो गठ्ठा होता कपड्यांचा, तो इतका मोठा होता की त्यानं तो गठ्ठा डोक्यावर ठेवला, तर त्या गठ्ठ्यामुळे त्याचा अर्धा चेहराही दिसत नव्हता. गठ्ठा डोकं कपाळापर्यंत आला, तर त्याचा अर्धा चेहरा सुद्धा झाकलेला होता. मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स, त्याचे खांदे आणि त्याचा अर्धा चेहरा, बराचसा चेहऱ्याचा भाग हा झाकला गेलेला होता. आणि म्हणून तो आता पुढे निघाला. आता पुढे गेला तो, याचं इकडे काम सुरू आहे, तो तिकडे समोर गेला. समोर गेल्यावर काय झालं पहा आता. ऍट द फोर्थ होम ही विजिटेड, सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. याला म्हणतात सोने पे सुहागा. पहा, मग इकडे त्याने शब्द दिला की ठीक आहे म्हणे, तुझा पगार भेटला का तोपर्यंत मी तुझ्यासाठी एक नोकरी शोधूनच ठेवतो म्हणे. इकडे मार गोडी आणि तिकडे लाग कामाला. तर पहा, इकडे बोलत नाही तर तिकडे दुसऱ्या नोकरीची संधी आली चालून. पहा काय झालं की तिथून सीताराम निघाल्यावर चौथ्या घरी त्यांनी भेट दिली. 1 2 3 4 3 घरं ओलांडले, आपले कपडे दिले, आणि चौथ्या घरी जेव्हा तो गेला तर तिथे चौथ्या घरी त्यांनी भेट दिल्यावर त्या ठिकाणी सीतारामला आवाज ऐकू आला त्या घरातल्या बाईचा. घरातल्या घरात ती जे बोलत होती तिचा आवाज ऐकू आला. काय म्हणाली ती? शी मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. तिने बोलण्यामध्ये उल्लेख केला की तिला एका स्वीपरची गरज आहे, तिला झाडपूस करणाऱ्या माणसाची गरज, सर्वांची गरज आहे, अशी ती घरात बोलली. याला आवाज आला गेटवर बाहेर. पटकन याच्या लक्षात आलं नाही का. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड आय नो ऑफ अ स्वीपर बाय हु इज लुकिंग फॉर वर्क. आता तिचे कपडे बिपडे यांनी दिले आणि मग आपला बंडल भारा म्हणजे गठ्ठा तो बांधत आहे. आणि बांधता बांधता त्या बाईला काय सांगतो, तुम्हाला सर्वांची गरज आहे ना, स्वीपर बायची गरज आहे ना, तर मी एक अशा मुलाला मी ओळखतो की जो कामाच्या शोधामध्ये आहे, म्हणजे त्यालाही काम पाहिजे आहे आणि तुम्हाला नोकर पाहिजे, तर मी एका मुलाला ओळखतो, माझ्या ओळखीचा असा एक मुलगा आहे की जो कामाच्या शोधामध्ये आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. पहा, त्याने शब्दच देऊन दिला तिला, पुढच्या महिन्यापासून म्हणे तुमच्या घरी कामाला तो येईल. पुढच्या महिन्यापासून कामाला सुरुवात. काय या महिन्याचा तिकडे काढावं लागेल ना, पगार बिगार घ्यायचा आहे तिकडचा पिपलनगरच्या बँकेचा, आणि तो झाला का पुढच्या महिन्यामध्ये सटक तिथून, आणि इकडे ठेवून दिलं, शोधूनच ठेवलेलं आहे त्याच्यासाठी काम. ओके, मग पा पुढे. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आता पहा, त्याने जे सांगितलं होतं, काय सांगितलं, आणि याने त्या बाईला काय सांगितलं. पहा, धचा मा म्हणतात ना, तर असा होते. धराचा मारा झाला, हा, धरा म्हणजे पकडा, आणि त्या धच्या जागी मा लिहून टाकला तुम्ही तर मारा होईल. मग मारा म्हटलं तर त्याला पकडणार नाही, सीधा म्हणजे जीवानिशीच मारून टाकतील, आहे का नाही. तर हे असं होत असते. याला म्हणतो आपण लावायलावी करणे. लावालावी करणे, इकडची तिकडे तिकडची तिकडे, तिखट मीठ मसाला लावून जे होतं ते राहिलं बाजूला, आणि भलतच्या भलतच तिकडे पसरणं सुरू झालं. याला अफवा पण म्हणतो आपण, रुमर्स. तर पहा इथे तो काय सांगतो त्या बाईला. त्या बाईला त्याने काय सांगितलं, बाई इथूनच झाली सुरुवात. काय सांगितलं तिला की ही इज विथ द बँक जस्ट नाऊ.
बाई म्हणे तू आता बँकेत नोकरी करत आहे म्हणे. कुठे कामाला आहे? आता तो पिपल नगरच्या बँकेमध्ये तो कामाला आहे. पण दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे, परंतु ते त्याला त्याचा पगार नाही देऊन राहिले म्हणते. बँकवाले किंवा ती बँक त्याला त्याचा पगार नाही देऊन राहिले आणि म्हणून ही वॉन्ट्स टू लिव्ह, आणि म्हणून ती बँक तो सोडणार आहे. त्या बँकेतली नोकरी तो सोडणार आहे. त्याने ती सोडली का पुढच्या महिन्यात तो तुमच्याकडे येईल. आता पहा, बँक म्हटल्यावर गावातल्या लोकांचा पैसा कुठे राहते? गावच्याच बँकेत, नाही का? पिपल नगरचे लोक, पिपल नगरच्या बँकेमध्ये तिथे काम करणाऱ्या नोकरांना पैसे द्यायला त्याच्याजवळ पैसे नाही आहेत असं म्हटल्यावर आनंद होईल का लोकांना? आता पहा इथे काय रामायण झाला. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तवा. तर ती बाई कोण होती? मिसेस श्रीवास्तवा, श्रीमती श्रीवास्तव. त्या बाईचं आडनाव होतं श्रीवास्तव. ठीक आहे. तर ती काय आश्चर्यानं, बापरे म्हणजे असं आहे का? तिला आश्चर्याचा धक्का बसला. अरे बापरे असं तिने उद्गार काढले. इज दॅट सो म्हणजे असं आहे का? वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. बरं ठीक आहे, त्याला सांगा, त्या मुलाला सांगा की उद्या तो येईल आणि मला भेटेल. ठीक आहे, बोलणं करावं लागेल त्याच्यासोबत. तर त्याला पाठवायला तिनं सांगितलं. पुढे बा, अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. चांगली गोष्ट आहे का नाही? आनंद वाटला विचारायला त्याला की चला आज आपण कोणाच्या तरी कामात आलो. तुमच्यामुळे कोणाचं काम होत असेल तर त्यालाही आनंद आहे, तुम्हालाही आनंद आहे. तर त्याला असं वाटलं की चला आज आपण दोघांच्या कामात आलो, दोघांची मदत झाली. कोणाकोणाची? बोथ. इकडे मित्र त्याचा नथू आणि तिकडे ते कस्टमर, त्याची ग्राहक मिसेस श्रीवास्तवा. तिचाही काम झाला, नोकर भेटला, आणि याचाही काम झाला नथूचा. याला नोकरी भेटली, त्याला नोकरी भेटली, तिला नोकर भेटला. दोघांची मदत झाली का नाही याच्यामुळं? त्याच्यामुळे याला सीतारामला त्या गोष्टीचा आनंद झाला. ठीक आहे. होस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे. मग त्याने होस्टेड म्हणजे रेज्ड टू हायर पोझिशन. मग अशी वर उचलली त्याने आपली जी बॅग होती, ज्याच्यामध्ये बंडलमध्ये कपडे बिपडे होते त्याच्या डोक्यावर, आणि पुन्हा काके ते बॅग असेल, तर ती बॅग त्याने उचलली ऑन हिज शोल्डर्स, आपल्या खांद्यावरती बॅग उचलली, अँड वेंट हिज वे, आणि आपल्या मार्गाने तो निघून गेला. कुठे? जिथे त्याला आणखी पुढे जाऊन कपडे द्यायचे असतील लोकांचे, तिथे तो गेला. ठीक आहे, चला तो तिकडे गेला. आता इकडे काय झालं म्हणजे आता मिसेस श्रीवास्तवा तिला बातमी कळली का पिपल नगरच्या बँकमध्ये तिथल्या नोकरांना पैसे नाही देऊन राहिली आहे बँक. बातमी कळली. आता पहा ती कशी पूर्ण गावभर फिरते ना, जिल्ह्याभर फिरते ना, महाराष्ट्र म्हणजे पुन्हा आहे का नाही? हा, पाहू आता मिसेस श्रीवा. आणि पहा खास करून ती बाई आहे. मी कुणाला पर्सनली मी नाव ठेवत नाही, पण जिथे माणसाच्या पोटात ती गोष्ट पोचू शकली नाही सीतारामच्या, त्याने थोडासा तिखट मसाला लावल्यासारखा काही चौकशी न करता काहून पैसे देत नाही बा याचा विचारच नाही केला, पण ते पसरवणं सुरू केलं. आता त्या माणसाकडून ही गोष्ट या बाईकडे आली, तर बाईकडे तर गोष्ट पोचतच नाही, नाही का? बाई कसं ती अशी कानात सांगते, कोणाला सांगू नको म्हणते, ती कोणाला सांगू नको म्हणते, आणि आपणच आणखी तिसऱ्या बाईला सांगते, आहे का नाही? म्हणून कोणावर पर्सनली टीका नाही, मी मला आलेला अनुभव सांगितला. ओके. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. बाया म्हटलं तर घेवायला जातीलच बाजारात, मार्केटमध्ये. तर त्या दिवशी मिसेस श्रीवास्तवाला त्या बाईला मार्केटमध्ये जाऊन काहीतरी खरेदी करायचे होते. बाहेर जायची संधीच मिळाली. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर हर बेबी. आणि काय असते पहा, श्रीमंताच्या घरी पोरबाळ सांभाळायला मेड सर्वंट असतात, आया म्हणतो त्याला आपण. तर तिने त्या आयाला सूचना केल्या की त्या बेबीचं लहान जे बाळ असेल त्या बाळाची काळजी कशी घ्यायची. तिला सूचना केली, हे करशील ते करशील, डायपर बदलवशील, त्याला दूध पाजशील वगैरे वगैरे जे काही असेल ते तिला सांगितलं. ठीक आहे, आयाला म्हणजेच मेड सर्वंटला. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि त्यांच्या घरी स्वयंपाक करायला कुक पण असतो, स्वयंपाकी
काहीच करत नाही ना. श्रीमंतांचं काय काम असते? खायचं आणि झोपायचं. आणि व्यायाम कुठे करायचा? तर मशनीवर. काम करा. आपलं खेड्यात काय असते? आपण काम करतो त्याच्यातच व्यायाम होते आपला, आहे की नाही? हा, म्हणून मग ते त्यांना गोळ्या खावं लागते. आपल्यालाही खावं लागते. आजकाल पेंडेमिक सिच्युएशन आहे ना, कोरोना आहे, जपावं लागते. ओके. हा, तर मग पुढे काय झालं की तिने आपल्या कुकला सुद्धा, त्या स्वयंपाक करणाऱ्या माणसाला सुद्धा सांगितलं की बाय म्हणे लवकर स्वयंपाक करशील, मी बाहेरून बाजारातून येते, माझ्या येईपर्यंत स्वयंपाक करून ठेवशील. दुपारचं जे जेवण, मिड डे मील म्हणजे दुपारचं जेवण, माध्यान्ह भोजन, तर दुपारचं जे जेवण आहे ते लेट व्हायला नको पाहिजे. नाही तर मी येऊन जाईन बाजारातून आणि तुझा आपला स्वयंपाक व्हायलाच राहील. तर तसं व्हायला नको पाहिजे. माझ्या येईपर्यंत तू आपलं आटपून घे, असं त्याला सूचना केली. आणि मग ती देन सी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस. आणि मग ती पीपल नगरच्या बाजारामध्ये, जिथे बाजार भरत होता त्या ठिकाणी ती निघून गेली. कशासाठी? टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप. आता तिची नेहमीचीच सवय होती, घेतले पर्समध्ये पैसे, चालली कपड्याच्या दुकानात, नवीन नवीन पॅटर्नचे कपडे घ्यायचे. तर तिची कस्टमरी म्हणजे हॅबिच्युअल किंवा युज्युअल, नियमित जे काही आपण काम करतो, गोष्ट करतो, ती म्हणजे आपली कस्टमरी हॅबिट झाली. ठीक आहे. तर तिची नेहमीची जी तिची सवय होती त्या सवयीप्रमाणे ती त्या दिवशी बाजारामध्ये, म्हणजे कोणत्या कपड्याच्या दुकानामध्ये ती निघून गेली. ठीक आहे. अ लार्ज शॅडी तांबरी ट्री ग्रीव ऍट वन एंड ऑफ द बाजार. तर त्या ठिकाणी बाजारामध्ये झाडं असतात ना, आहे की नाही? आपल्याकडे पालोऱ्याला बाजारवाडीमध्ये पहा किती झाडं आहेत, मस्त गर्द सावली असते, आहे की नाही? आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये पालोऱ्याचा बाजार फेमस आहे, कारण की त्या ठिकाणी मस्त हिरवेगार झाडं आहे. तर बघा, त्या ठिकाणी पीपल नगरच्या ही बाजारामध्ये एक मोठं झाड होतं. आणि ते झाड कशाचं होतं? चिंचेचं. शॅडी टॅमरिड म्हणजे डेरेदार. कसं असते? चिंचेचं झाड असा फोक नसतो, सरळ फोक राहते का? नाही, असा पूर्ण फैललेला असतो, म्हणजे डेरेदार म्हणतात. असा डेरेदार वृक्ष त्या ठिकाणी बाजारात शेवटी एका कोपऱ्यामध्ये होता. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. आणि त्या मोठ्या चिंचेच्या झाडाखाली या मिसेस श्रीवास्तवला तिची मैत्रीण दिसली. काय नाव तिचं? मिसेस भूषण. मिसेस भूषण, श्रीमती भूषण नावाची तिची मैत्रीण काय करत होती? तर शेल्टरिंग फ्रॉम द हीट. उन्हाचे दिवस होते, गरमीपासून आपण उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडाच्या सावलीत जातो, आहे का नाही? तर म्हणून ती त्या चिंचेच्या झाडाखाली उभी आहे सावलीमध्ये, गरमीपासून बचाव करण्यासाठी. मिसेस श्रीवास्तवाची मैत्रीण मिसेस भूषण तिथे उभी आहे. आता दोन मैत्रिणी एकत्र आल्या का बातम्या सुरू. मिसेस भूषण वाज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीफ. आणि एक मोठी रुमाल, स्कार्फ वगैरे काढलं तिनं मिसेस भूषणनं आणि आपलं फॅनिंग करणं सुरू केलं. फॅनिंग म्हणजे हवा घालत आहे, हा, घाम सुटला अंगाला तर ती आपल्या रुमालानं, हँडकरचीफनं फॅनिंग करत आहे, म्हणजे वारा घालत आहे, हवा घालत आहे. सी कंप्लेंट द समर. आता अशी एखादी समजा नॅचरल डायव्हर्सिटी निर्माण झाली नाही का, नैसर्गिक, की आपण दोष देतोच निसर्गाला, आहे का नाही? आपल्या हातून काय चुका होतात आपण ते विचार करत नाही. पण जेव्हा अशी आपल्याला एखादी अडचण येते तेव्हा आपण समोरच्या पुढच्या परिस्थितीला दोष मात्र देतो. पहा ती कंप्लेंट काय करते. सी कंप्लेंट ऑफ द समर. उन्हाळ्याचे दिवस होते, ते उन्हाळ्याची तक्रार. आपलं तेच आहे, उन्हाळा आला की तोही आपल्याला जमत नाही, पावसाळा आला की तोही आपल्याला जमत नाही, आणि हिवाळा आला की तोही आपल्याला जमत नाही. तर मग काय पाहिजे, आहे ना? उन्हाळा आला की म्हणते नाही पावसाळा बरा होता, ह्या उन्हात काही, आणि पावसाळा आला की काय म्हणते, हा रोजचा पाऊस, रस्ते खराब होऊन गेले, फुटून गेले, नाही तो उन्हाळाच बरा होता, हिवाळाच बरा होता. हा, मग हिवाळा आला की काय म्हणते, काही कडाक्याची थंडी रे बाबा म्हणते, त्याच्यात उन्हाळा बरा म्हणते, आहे ना? म्हणजे नेहमी माणसाची निसर्गाबद्दल काय आहे, तक्रारच आहे. तिने तक्रार केली, काय काय फालतू नको हा उन्हाळा म्हणते. आणि विच सी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. आणि ती जे काही बोलली ना, तिच्या बोलण्याचा अर्थ असा होता की जणू काही तो त्या दिवसचा दिवस हा पीपल नगरच्या हिस्ट्रीतला, पीपल नगरच्या इतिहासातला
सर्वात गरमीचा दिवस, सर्वात उष्ण दिवस असावा असे विचार किंवा अशी भावना तिने व्यक्त केली. आता त्या ठिकाणी पहा, शी देन सोड मिसेस श्रीवास्तवा अ सॅम्पल ऑफ द क्लॉथ शी वॉज गोइंग टू बॉय. आणि हेच असते, एका बाईनं एखादी साडी घेतली की ती दुसऱ्या बाईला दाखवते. बिलकुल नाही दाखवेल असं होणार नाही. दागिने घेतले की दुसऱ्या बाईला दाखवते. आणि मग ते कसं चोरी जाते ना काय होते, आपण 9व्या वर्गात नेकलेस लेसन आपण शिकलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो, माहित असेल तुम्हाला. ते तशा भानगडी होते. पहा आता ही मिसेस भूषण, ती मिसेस श्रीवास्तव मैत्रीण आली तर तिला हे काय दाखवते पहा, आता सॅम्पल ऑफ क्लॉथ्स. जे कपडे ती विकत घेणार होती त्या कपड्याची सॅम्पल ती घेऊन आली होती, तर ते तिला दाखवते. पाय म्हणे हे कपडे घेणार आहोत म्हणे. हा मग ते असे आपलं पाहते तिची क्वालिटी कशी आहे, काय कितीची झाली, काय किंमत वगैरे वगैरे ते आपलं सुरू होऊन जाते. अँड फॉर 5 minutes they discussed its shade, texture and design part. म्हटलं ना मी की त्यांचं ते सुरू झालं. मग ते म्हणजे त्याचा धागा कसा आहे, सूत कसा आहे, कपडा कसा आहे, त्याचं टेक्स्चर, त्याची शेड कशी आहे, मग काठ कसा आहे, किनारे कसा आहे, मध्ये कसा आहे वगैरे वगैरे ते आपलं सुरू झालं. आणि त्याच्यावर डिझाईन कोणती आहे वगैरे हे त्यांच्या चर्चा सुरू झाल्या. आता चालल्या तोपर्यंत ह्या चर्चा चालल्या. किती वेळपर्यंत एकच टेप रेकॉर्ड वाजवतील. हा तर बोलल्या बोलल्या तोपर्यंत बोलल्या ना. मग काय झालं, हॅव्हिंग एक्झॉस्टेड ऑफ दिस टॉपिक, हा जो टॉपिक आहे शेवटी बोर होते ना तोच विषय. मग हा जो टॉपिक आहे हा बदलला. ह्या टॉपिकचा तिटकारा आल्यावर चला आता खूप जण याच्याबद्दल बोलून विषय बदलवला पाहिजे. तर मग त्या ठिकाणी पहा, मिसेस श्रीवास्तवा सेड. पाहता पाहता मिसेस श्रीवास्तवानं विषय बदलवला. तुमच्या लक्षात आलं असेल का मिसेस श्रीवास्तवाजवळ मोठी गुड न्यूज होती, आहे का नाही. हा तर पहा, डू यू नो माय डिअर, तिला म्हणते माझ्या हे लाडक्या मैत्रिणी, हा तुला माहित आहे का म्हणते काय, दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. ती बँक कोणाची आहे, पीपल नगरची, सेठ गोविंदरामची. पहा आता डायरेक्ट नावा सकट आता बदनामी सुरू झाली. पहा काय म्हणते, लाडके म्हणते तुला माहित आहे का म्हणते, हे पीपल नगरची बँक आपली सेठ गोविंदरामची. तर तो सेठ गोविंदराम म्हणते त्याच्या बँकेत काम करणारे जे कामगार किंवा आपले जे एम्प्लॉईज आहेत, एम्प्लॉईज म्हणजे जे नोकर आहेत, त्यांच्यात ते पगारच नाही देऊन राहिला म्हणते सेठ गोविंदराम. खाऊन बसला, काय झाडीपट्टीतला आपला शब्द, खाऊन बसला त्यांचा पैसा, असं तिला सांगते. ती माहित आहे का म्हणते तुला, विचारते ती. ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आणि म्हणे आताच सकाळी सकाळी त्यांचा जो स्वीपर आहे ना म्हणे झाडझूड करणारा त्या बँकेतला, त्याच्याकडून मी बातमी सकाळीच ऐकली म्हणते. आजची ताजा खबर आहे म्हणते, बिलकुल अजूनही कोणत्या चॅनलवर प्रसारित झाली नाही. म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हू हॅवंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. की तो बिचारा तो स्वीपर बाय की ज्याला 1 महिन्यापासून त्याची रोजी बिचाराला भेटली नाही किंवा त्यांनी दिलेली नाही म्हणते. ह्या शेठ गोविंदरामनं पाय म्हणे हा असा बुळवण्या शेठ गोविंदराम खाऊन बसला म्हणे पैसा, असा आहे म्हणे तो बँकेचा मालक. आणि हे घटना बाई म्हणे तुला माहित आहे का म्हणे. तर ती काय म्हणाली, शॉकिंग, अय्य बापरे शॉकिंग. ही तर भलतीच घटना मध्ये अंगावरचे काटे उभे झाले. रिमार्क मिसेस भूषण, त्या मिसेस भूषणने असा रिमार्क केला, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. आणि जर का ते त्या ठिकाणी झाडपूस करणाऱ्या नोकराला जर पगार पैसा देऊ शकत नसतील तर याचा अर्थ निश्चितच ते मोठ्या बॅड कंडिशन मध्ये असतील. म्हणजे ती बँक मोठ्या वाईट कंडिशन मध्ये असेल. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. आणि या स्वीपर बायला जर म्हणजे कमी, एक कामगार माणूस रोजी कमी ना, त्याचा महिन्याचा पगार कमी असेल ना ऑफिसर लोकांपेक्षा, तर एवढ्या हे म्हणजे या कामगाराचे पैसे नाही देऊ शकत, एवढे पैसे बँक जवळ नाही आहेत. याचा अर्थ बाकीचे जे एम्प्लॉईज आहेत किंवा ऑफिसर्स आहेत त्याचा तर कोणाचाच काही पगार काही झाला नसेल. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. मला वाटते की तिथे बाकीच्या इतराचा कोणाचाही पगार होत नसावा, एवढी त्या बँकेची भिकारचोट अवस्था झालेली असावी, असा तर्क, हा काय तर्क आहे, असा समज फक्त ह्या दोघीचा निर्माण झाला. आता पहा इथे थोडा
घासलेट टाकला, मातीचा तेल टाकला, थोडासा केर कचरा पाला पाचोळा जमा केला, सगळा तो झालाय. आता याच्यामध्ये फक्त माचीची काळीच लावायचं राहिलाय. आता ही माचीची काळी कोण लावणार आणि तिथे भडका कसा उडणार ते आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो या लेसनच्या या व्हिडिओच्या सेकंड पार्ट मध्ये. तोपर्यंत बाय. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब माय चॅनल.